मुंबईत हवा कोणाची आहे हा एक लाख मुलाचा प्रश्न लोकांच्या मनात आहे. परंतु तुम्हाला मी सांगतो, येणारे निकाल मुंबई महानगरपालिकेचे धक्कादायक राहणार आहे. धक्कादायक का राहणार आहे? कारण की ही निवडणूक विकास विरुद्ध भावनात्मक मुद्दे या दोन विषयांवर लढली जाणार आहे. बीजेपी महायुती म्हणते की आम्ही विकास केला, आम्ही मेट्रो आणली, आम्ही कोस्टल रोड आणला, आम्ही अटल सेतू आणला, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, आम्ही विरार अलिबाग कॉरिडॉर बनवतो आहे, आम्ही टनेल्स बनवतोय मुंबईमध्ये वेगळ्या दिशांमध्ये, म्हणजे कनेक्टिव्हिटी मिळेल. आम्ही सबर्बन रेल्वेचं नेटवर्क अजून मोठं करतो आहे. आम्ही मुंबईत 100% सिमेंटचे रस्ते बांधतो आहे. एकेकाळी रस्त्यांमध्ये जे गड्डे दिसायचे ते गड्डे दिसणार नाहीत. आम्ही मुंबईकरता पाण्याची समस्या पूर्णतः सोडवतो आहे. असे मुद्दे घेऊन बीजेपी महायुती या निवडणुकीत उतरलेली आहे. परंतु विरुद्ध दिशेने ठाकरे बंधू मराठीचा मुद्दा घेऊन आले आहे. त्यांना असं वाटतं की मराठीचा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक जिंकू शकतो. कारण की त्यांच्या भाषणांमध्ये मुख्यतः तुम्ही पाहाल मराठीचे मुद्दे दिसतील तुम्हाला, भावनिक मुद्दे, विकासावर कमी बोलतात आणि मराठीच्या मुद्द्यावर बोलताना दिसतात. तर यावेळेसची जी निवडणूक आहे ही विकास कामं विरुद्ध भावनिक विषय या विषयांवर ही लढली जाणार आहे. 16 तारखेलाच कळणार आहे की यात कोण विजयी होईल. परंतु मला असं वाटतं, माझा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो काही वेगळाच आहे. ऐका, लोक मग ते मराठी असो किंवा अमराठी असो आजकालचे खूप प्रॅक्टिकल झालेले आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मला काय मिळणार आहे. कारण की जे लोक भावनिक मुद्दे काढतात ते तर खूप श्रीमंत आणि सधन आहेत. प्रत्यक्ष मतदार आहेत ते हे विचार करतात, तू श्रीमंत आहे, तुझं घर आहे स्वतःचं, माझं काय, मला काय मिळणार आहे. कारण की आपण पाहिलं आहे निकाल लागल्यानंतर हे भावनिक मुद्दे संपून जातात. सगळे लोक आपल्या आपल्या कामाला लागतात आणि भावनिक मुद्दे फक्त वोटिंग पर्यंतच राहतात. नंतर भावनिक मुद्दे संपून जातात. तुम्ही त्याच लोकांच्या दाराची जाल तर तुम्हाला काहीही भाव मिळणार नाही. तोच व्यक्ती जो तुमच्या भावनेला हात घालत होता नंतर त्याच व्यक्तीला तुम्हाला भेटणं कठीण होऊन जाणार आहे. कारण की भावनिक विषय फक्त इलेक्शन पर्यंत राहतात. पण विकासाचे मुद्दे, विकास हा वर्षोनुवर्ष राहतो. मुंबई मेट्रो मधनं जेव्हा तुम्ही प्रवास कराल तर त्या मेट्रोचा फायदा तुम्हाला रोज वर्षोनुवर्ष मिळत राहील. कारण तो विकास आहे, भावनिक मुद्दा नाही आहे. मग त्या मेट्रोचा प्रवास तो मराठी माणूस पण करेल, गुजराती पण करेल, मुसलमान पण करेल, दलित पण करेल, सगळे करतील. कारण की विकास हा प्रत्यक्ष सगळ्यांच्या फायद्याचा असतो. भावनिक विषय इलेक्शन पर्यंत असतो. राजकारणी तुमच्या भावनांना हात घालतील, नंतर मतदान झाल्यावर निकाल आल्यावर घुमजाव करतील. हे मागच्या 25 वर्षात आपण पाहिलं आहे. मराठी माणूस हा चाळीतच राहिलेला आहे. त्याला स्वतःचं घर 25 वर्षात का मिळालं नाही हा माझा प्रश्न आहे. जर का तुम्ही त्या मराठी माणसावर प्रेम करत असाल तर तुम्ही त्या 25 वर्षात मराठी माणसाला घरं का दिले नाहीत? का तो 25 वर्षात आपलं घर सोडून विरार कल्याणच्या पलीकडे राहायला गेला? कारण ज्यावेळेस तो ते घर सोडून गेला त्यावेळेस तुमची सरकार होती. तेव्हा तुम्हाला ते मराठी प्रेम का जागृत झालं नाही हा प्रश्न मराठी माणूस विचारेल. कारण आज मराठी माणसाची सगळ्यात मोठी जी गरज आहे ते म्हणजे स्वतःचं घर. गरीब मध्यमवर्गीय व्यक्ती आहे मराठी माणूस, त्याला भावना नाही, त्याला पाहिजे घर. जो मराठी माणसाला स्वतःचं घर त्याच ठिकाणी देईल त्याच व्यक्तीला मराठी माणूस आपल्या डोक्यावर बसवेल. कारण की भावनांनी, इमोशन्सनी पोट भरत नाही हे एक लहानसं पोरगं पण सांगू शकेल. भावनांना हात घालून असे मुद्दे पुढे करून जे मुद्दे आज तेवढे रिलेव्हंट नाही आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडला जाईल हा मुद्दा, अरे हा मुद्दाच नाही आहे. 1960 पासून हे 2026 चालू आहे. मुंबई झाली महाराष्ट्रापासून वेगळी नाही, ती कोणीच करू शकत नाही. परंतु लोकांना घाबरवायचं, लोकांना घाबरवल्यावरती लोकांचे मतं घ्यायचे. घाबरवायचं कसं की तुम्ही जर का यांना मतदान केलं तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊन जाईल म्हणून त्यांना मत नका देऊ, तुम्ही आम्हाला मत द्या. लोकांना घाबरून मतं मागणे, भावनिक विषय काढून मतं मागणे हा खेळ
यांचा चालूच राहिलेला आहे. परंतु आता मराठी माणूस प्रॅक्टिकल विचार करेल. त्याच्या फायद्याचं काय आहे? बीडीडी चाळ 25 वर्षांपासून तशीच राहिली. हालाकीच्या परिस्थितीत बीडीडी चाळीतले लोक राहिले 80,000 लोक. 25 वर्ष देवेंद्र फडणवीसांनी या बीडीडी चाळीचा प्रश्न सोडवला. जे काम 25 वर्षात झालं नाही मागील, ते आता पूर्ण झालं. बिल्डर्सच्या हाती हे प्रोजेक्ट मागच्या 25 वर्षातली कॉर्पोरेशन चालवणारे लोक करत होते. परंतु फडणवीसांनी म्हणलं नाही, बिल्डर्सच्या घशात ही प्रॉपर्टी टाकायची नाही. फडणवीसांनी म्हाडाला दिलं हे काम की तुम्ही हे प्रोजेक्ट करा. त्याला फुल सपोर्ट राज्य सरकारने दिला. सगळे परमिशन्स आणले, जितके अडथळे होते ते सगळे दूर केले आणि आज त्या बीडीडी चाळीची एक भव्य सुंदर वास्तू झालेली आहे. सी फेसिंग अपार्टमेंट्स लोकांना मिळाले आहेत, मराठी माणसांना मिळाले आहेत. 150 स्क्वेअर फीट वरनं 500 स्क्वेअर फीट मध्ये गेले. ही आहे माणुसकी. कधी मराठी माणसांनी विचार केला होता की त्याला सी फेसिंग अपार्टमेंट वरळी सारख्या ठिकाणी त्यात त्याला राहायला मिळेल? पण आज ते प्रत्यक्षात झालेलं आहे. मी धन्यवाद देतो फडणवीस साहेबांना. मराठी माणसाची खरी सेवा त्यांनी केलेली आहे. नुसतं बीडीडीचा नाही, तशा बऱ्याच चाळी आहेत, बरेच लोकेशन्स आहेत मुंबईतले, तिथे सुद्धा यांचे कामं फुल स्पीडनी चालू आहेत, तेज गतीने चालू आहे. मराठी माणसाला येणाऱ्या काळात स्वतःचं राहतं घर त्याच ठिकाणी मिळणार आहे. परंतु मराठी माणसांनी भावनिक विषयांकडे जाऊन चुकीचं मतदान करायला नाही पाहिजे. ते तर स्वतः गडगंज आहेत, श्रीमंत आहेत, बंगल्यात राहत आहेत, पण तुम्हाला तुमचाच विचार करायचा आहे. तुमच्या फायद्याचा कोण आहे? फडणवीसांचे कामं दिसत आहेत. 550 किलोमीटरची मेट्रो बनवत आहेत. ते कामं फुल स्पीडनी चालू आहेत. मुंबईचं ट्रॅफिक आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनत आहेत. काही वर्षात ते कामं पूर्ण होऊन जातील तर रस्त्यांवर तुम्हाला गड्डे दिसणार नाही. दिव्यामध्ये रिडेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट चालू आहे, क्लस्टर डेव्हलपमेंट चालू आहे. दिवा पूर्व, दिवा पश्चिम आता चित्र रूप बदलणार आहे. तिथे तुम्हाला हाय राईज टॉवर्स दिसतील, सुंदर इमारती दिसतील, बगीचे दिसतील, प्रशस्त रस्ते दिसतील. दिवा पूर्व मध्ये लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. दिवा आता तुम्हाला नवी मुंबई सारखं, दक्षिण मुंबई सारखं दिसायला लागेल येणाऱ्या काही वर्षांमध्ये. दिव्यातल्या लोकांकरता ही खुशखबर आहे. आणि दिव्यात राहणारा 99% माणूस मराठीच आहे. एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे जातीने लक्ष देत आहेत या प्रोजेक्टकडे. धीर धरा. 15 तारखेला, येणाऱ्या 15 तारखेला विचार करून मतदान करा. मराठी माणसाचा फायदा प्रत्यक्ष कशात आहे हे मराठी माणसांनी ओळखलं पाहिजे. ट्रॅक रेकॉर्ड तपासून पाहायला पाहिजे मागच्या 25 वर्षाचा. कोणी प्रत्यक्ष किती काम केलेलं आहे आणि मग मतदान केलं पाहिजे. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया करून या व्हिडिओला लाईक, शेअर, हाईप करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. म्हणजे मी पुढचा व्हिडिओ टाकील तर तुम्हाला ताबडतोब तो व्हिडिओ मिळेल. फक्त राजकारण पाहत रहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.